जय जय रघुवीर समर्थ. सह्याद्री गिरिचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचा आत्माराम. खरं तर जेव्हा जेव्हा मी आत्मारामाबद्दल बोलतो, एक वेगळीच, खरं सांगायचं एक वेगळीच लेव्हल अध्यात्माची प्रत्ययाला येते. म्हणजे मनाचे श्लोक आपण वाचले तर साधारण मनाने आपण कसं राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये संसारातली उदाहरणंही येतात, की प्रभाते मनी रामचिंतित जावा, म्हणजेच दैनंदिन जीवनाच्या गोष्टी. समर्थांचा दासबोध जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये सुद्धा दैनंदिन संसारातल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मूर्ख लक्षणे, पढत मूर्ख लक्षणे, उत्तम लक्षणे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, असे संसारात सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी तिथे आहेत. पण आत्मारामाच्या पहिल्या ओवीपासून शेवटच्या ओवीपर्यंत, त्याग निरूपणापासून अनुभव निरूपणापर्यंत एक फायनल एक्झाम म्हणतो बघा आपण, की झालं सगळं आता डन, आणि आता एक फायनल एक्झाम द्यायची आहे, की आता सगळं कळलंय आणि आता जीवशिव ऐक्य प्रतिपादन हे होणं आवश्यक आहे. हे जिथे आपल्याला जाणवायला लागतं तिथे आत्माराम आहे. नावही अगदी सार्थ आहे, आत्माराम. जेव्हा आपल्याला कळतं की ह्या बाहेरच्या जगामध्ये जिथे आपण सतत प्रेमाची शोध करतोय, प्रेमाचा शोध करतोय, त्याच्यात काहीच जेव्हा मिळेन असं होतं, जेव्हा आत्मस्वरूप जेव्हा आपल्याला ओळखावंसं वाटतं या जन्माला येऊन, ते आत्मस्वरूप, जो खरा राम आपल्या हृदयात बसलेला, त्या आत्मा रामाला जाणलं की या जन्माचं सार्थक आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की समर्थांची 3 वाङ्मयं ती अतिउत्तमच आहेत, परंतु जर त्यांची सांगड बांधायची झाली तर मनाचे श्लोक हा पाया आहे. आधी तुम्हाला संसारात कसं वागायचं ते नीट कळलं पाहिजे. मनाला कसा बोध केलेला आहे तो समजला पाहिजे. मग मंदिराचा गाभारा अत्यंत महत्त्वाचा, तो दासबोध आहे. कारण दासबोध त्याचं नावच मुळे सार्थ श्रीमद दासबोध आहे. सार्थ आहे तो. संसार आणि परमार्थाची खरी पकड दासबोधामध्ये. परंतु या मंदिराचा, या पारमार्थिक मंदिराचा जो कळस आहे तो आत्माराम आहे. आत्माराम ही स्थिती कधी यायला आवश्यक आहे सांगू तुम्हाला. ज्या क्षणी आपल्या मनाला हे पटेल की ज्या मायेच्या मागे सतत धावतोय ती माया फोल आहे, हे ज्या क्षणी कळेल, पटेल, त्या क्षणापासून आत्माराम खऱ्या अर्थाने कळायला सुरुवात होईल. आज आत्मारामाचा हा शेवटचा भाग आहे, अनुभव निरूपण. आणि म्हणूनच आज मला हे प्रकर्षाने सांगावंसं वाटतं की आपल्याला पहिला अनुभव कसला आला पाहिजे. आपल्याला पहिला अनुभव आला पाहिजे मायेच्या फोलपणाचा. बघा, एक उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याला आजूबाजूला काय दिसतं? माणसं आणि वस्तू. खरं तर या 2 गोष्टींपलीकडे काही नाहीच आहे. एकतर आपण वस्तू जमवतो किंवा आपण माणसं जमवतो. पैसा सुद्धा मटेरियलिस्टिकच आहे, म्हणजे पैसा सुद्धा वस्तुरूपच झाला. एकतर आपण वस्तू जमवतो किंवा आपण व्यक्तींना जमवण्याचा प्रयत्न करतो. परंतु ह्या स्थूल देहाच्या मध्ये जे आपल्याला नेत्र दिलेले आहेत, स्थूल नेत्र जे आहेत,
ते बंद केल्या क्षणी जर आपल्या डोळ्यासमोरून ही माया नष्ट होते, आपले डोळे मिटले, की आपल्या डोळ्यासमोर कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू असेल, तर ती क्षणार्धात अंतर्धान पावते. अशा व्यक्ती आणि वस्तूच्या मागे आयुष्यभर आम्ही धावतो. तो मायेचा फोलपणा जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मारामाचा अभ्यास करता नाही येणार. बघा मी तुम्हाला काय सांगतो, आज खूप खूप मला म्हणजे अत्यंत कळकळीची विनंती आहे. पूर्ण शांत वेळ असेल तेव्हा हा भाग ऐका. कारण तुम्हाला काहीही डिस्टर्ब करणारी गोष्ट नसली पाहिजे आजूबाजूला आत्ता. आणि संपूर्णपणे मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करतोय ते स्वतःला विचारण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायचा आहे, मी सुद्धा. बघा, खरं तर आपल्याला सगळ्यात पहिला अनुभव आला पाहिजे या मायेच्या मध्ये असलेल्या खोटेपणाचा. आपल्याला या स्थूल नेत्रांनी जे जे काही दिसतंय मायेमध्ये ते सगळं नाशिवंत आहे. परंतु हे आम्ही ॲक्सेप्ट करायला तयारच नाही आहोत. कारण आपल्याला बरेचदा या भ्रमाचा पडदा इतका घट्ट आपल्या मनावरती असतो, की हेच खरं हे मानून चालतोय आपण. आज मी एक शिक्षक आहे. शिक्षक सोडा, माझे मित्रही काही आहेत. लहान जनरेशनपेक्षा मी माझ्या जनरेशनचीच उदाहरणं देतो. माझ्या मित्रमंडळींपैकी कोणाला जरी मी विचारलं, कोणालाही, काय ध्येय आहे आयुष्यामध्ये? उत्तमोत उत्तम पैसा मिळवायचा आहे. अजून आहे त्यापेक्षा जास्त प्रगती झाली पाहिजे. एकूण प्रगती कशात झाली पाहिजे? देहाशी तादात्म्य पावणाऱ्या गोष्टींमध्येच प्रगती झाली पाहिजे. एकूण आहे त्या स्थितीपेक्षा अजून माझी स्थिती वरची जावी याच्या पलीकडे माणसाला काही वाटतच नाही ना, कळत नाही काही. सध्या मी जिथे राहतो त्यापेक्षा मोठं घर असलं पाहिजे. माझ्याकडे गाडी नाहीये, गाडी असली पाहिजे. माझ्याकडे अजून मी इथे गेलो नाही राहायला, अशा ठिकाणी गेलं पाहिजे. मी अजून हे देश फिरलो नाही, मला हे देश फिरायला पाहिजे. म्हणजे अजून माझी जी मिळकत आहे त्याच्यापेक्षा अजून जास्त झाली पाहिजे. बस. हा जो भ्रम आहे, की आता आहे त्या स्थितीपेक्षा जर गोष्ट बदलली, तर मी सुखी होईन, इथेच आपल्या दुःखाचं कारण आहे. लग्न झाल्यानंतर सुख लागेल, अजिबात असा काही होत नाही. मूल झाल्यानंतर सुख लाभेल. आहेत का मूल झालेल्या जगात सुखी? सुख खरं तर समोरच्या गोष्टीतून माणूस मिळवण्याचा प्रयत्न करतो, समोरच्या व्यक्तीतून मिळवण्याचा प्रयत्न करतो. माझ्याच पद्धतीने गोष्टी चालल्या पाहिजेत, माझ्याच पद्धतीने समय, वेळ धावली पाहिजे, ह्या हट्टाच्या मागे लागून माणूस आयुष्यभर दुःखात आहे. कारण जी गोष्ट आपण कंट्रोलच करू शकत नाहीये, ती कंट्रोल करायला आपण जातो आणि ह्या भ्रमरूपी मायेमध्ये अखंड सुख शोधायला जातो. हा जोपर्यंत मायेचा फोलपणा आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपल्याला आत्मारामाचा अनुभव येणार नाही. किती जणांना, आज तुम्ही आजूबाजूला नजर टाका, किती जणांच्या मनात हा विचार असतो, की अरे जे काही चाललंय त्याला काही अर्थच नाहीये. खरं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धाव, धाव, धाव धावतोय. फक्त आमचं काय म्हणतात त्याला, डायरेक्शनलेस धावणं चालू आहे. कारण आम्हाला शाश्वतीच नाहीये कशाची. आज मी उठलो, दिवसभर सगळं काम केलं. उद्या मी उठेन याची गॅरंटी आहे? नाही. तरी पण आम्हाला कॉन्फिडन्स आहे, की असंच करायचंय. आपण असंच धरून चालतो, की माझ्या इच्छेप्रमाणेच गोष्टी घडणार आहेत. त्या नाही घडल्या, एकदम काहीतरी मध्येच आडवी गोष्ट आली, की आमच्या सगळ्या इच्छा, आकांक्षांना धक्का बसतो आणि दुःखाची सुरुवात होते. कारण मुळातच आपल्याला मायेचा फोलपणाच कळलेला नाहीये. जे आज आहे उद्या नाही. जे आत्ता आहे ते नंतर नाही. जे काल आहे ते आज नाहीये, आज आहे ते उद्या नाहीये. एक स्थिती राहते का मला सांगा? ज्याच्यात एक स्थितीत धड राहत नाही, त्याच्यात तुम्हाला अखंड सुख पाहिजे. हा मायेचा फोलपणा जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत अनुभव येऊ शकत नाही. मीपणा जोपर्यंत आहे बघा, त्याग निरूपणामध्ये म्हणूनच समर्थांनी काय सांगितलं? समर्थांनी त्याग निरूपणामध्ये काय सांगितलंय? जितके काही नासून जाईल, जे अशाश्वत असेल, तुझं समागमे न येईल, तितुकेच द्यावे मज. त्याग निरूपणात हे सांगितलंय समर्थांनी. मग त्याग निरूपणामध्ये जे तुला टाकायचंय ते सांगितल्यानंतर
माया निरूपणामध्ये समर्थांनी काय सांगितलं? ही माया म्हणजे काय आहे? अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण. आपण ह्याच्यातच अडकलेलो आहोत. आम्हाला जे नाशिवंत आहे ते त्यागता येत नाही आणि मायेचं स्वरूप ओळखू न शकल्यामुळे अहंकार टाकता येत नाही. या 2 गोष्टी आम्हाला टाकताच येत नाहीयेत. जोपर्यंत आम्हाला या 2 गोष्टी टाकता येत नाहीत, आम्हाला ब्रह्मस्वरूप कळूच शकत नाही. उलट आपण तेवढे पात्रच होऊ शकत नाही मुळात. तुम्हाला मी अक्षरशः माझा एक अनुभव सांगतो. म्हणजे आत्ता रिसेंटली आलेला मला हा अनुभव आहे. मला एकाने सांगितलं, की "आत्ता आहे त्यापेक्षा तुझी मिळकत वाढावी, म्हणून तू चांगल्या अजून तुझ्या गोष्टी वाढाव्यात म्हणून तुझा करिक्युलम व्हिटे म्हणजे रिझ्युमे म्हणजे तुझा जो काही बायोडेटा आहे, तो अपडेट कर आणि पोस्ट कर." मी जवळपास 10 वर्षानंतर माझा बायोडेटा, रिझ्युमे, सी-व्ही हे अपडेट करायला बसलो असेन. जवळ-जवळ 10 वर्षानंतर खरं सांगतो तुम्हाला. 2013ला जेव्हापासून मी शिक्षकाच्या भूमिकेत आलोय 2012-13 पासून. हे बायोडेटा वगैरे ह्याच्या कधी मी फंदातच पडलो नाही. तर त्याने असं सांगितलं मला एका मित्राने, की सजेस्ट केलं मला, "बघ, तुम्हाला अक्षरशः सांगतो मी, प्रोफाईलमध्ये काय ऑब्जेक्टिव्ह आहे माझ्या रिझ्युमेचं? मला काही सुचेच ना. म्हणजे मला असा प्रश्न पडला, की काय मिळवायचंय? की ते लिहिण्याचं असतं ना तो प्रकार, की त्या बायोडेटामध्ये लिहितात, की आय वॉन्ट टू बिकम लाइक लाइक असं माझ्याकडनं ते टीम बिल्डिंग माझ्याकडनं होते. आय आय वॉन्ट टू अचीव्ह धिस, आय वॉन्ट टू अचीव्ह दॅट. मनामध्ये फक्त एकच येत होतं माझ्या, की अरे काय काय कळतच नाहीये काय करायचं? कारण ह्या संसारामध्ये काही आपल्याला मिळवण्यासारखं नाहीच आहे. खरं तर माझं हे बोलणं आजच्या यूथला हास्यास्पद वाटेल. पण हे सत्य आहे. आज विचार करा. लहानपणी शिकत असताना काय स्वप्न बघितलेली ते आज आपण आहोत का? 15 वर्षापूर्वी काय स्वप्न बघितलेली ती आत्ता प्रत्यक्षात किती आहेत? काय ठरवलं होतं? तसं घडतंय का? मग हे जर सगळं फोल आहे आणि जर सगळं ठरलेलं आहे, काय होणार? कधी होणार? कसं होणार? तर आपण अजून जे माहीत नाहीये पुढे काय होणार आहे. परंतु आत्ता जोर लावायचा त्याच्यामध्ये आणि मला असं करायचंय, मला तसं करायचंय, माझ्याने होईच ना. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं हे काहीतरी विचित्र होतंय, आपल्याकडे काहीतरी वेगळं होतंय. म्हणजे मी अनुभव निरूपणामध्ये मी मला आलेले अनुभव तुम्हाला सांगतो, की नक्की आता अनुभव निरूपणावरती बोलायचंय. तर मी अगदी बेसिकपासून सुरुवात करतोय, की ह्या संसाराचा वीट येऊ शकतो का तुम्हाला? मी आता तुम्हाला जे बायोडेटाचं उदाहरण दिलं, ते म्हणजे मला संसाराचा वीट आलाय या उद्देशाने देत नाहीये. परंतु माझ्या मनामध्ये एक प्रश्न असाच होता, की अतिशय मोठं ध्येय कशात ठेवायचं संसारात? संसारात ध्येय ठेवायचंय. संसारातलं ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी जन्माला आलोय का मी? हा प्रश्न मला पडला. मी तुम्हाला फोर्स नाही करू शकत, की तुम्हालाही असाच प्रश्न पडला पाहिजे, पण विचार करा. संसारातल्याच ध्येयांना पूर्तता देण्यासाठी जन्माला आलोय का आपण? की संसारात काय घडामोडी चालल्यात, त्याच्यापेक्षा मला अजून काहीतरी लक्षवेधी करण्याची आवश्यकता आहे, यासाठी आलोय का? आपण यासाठी खरं तर या जन्मात आलेलोच नाही आहोत. आणि हे अनफॉर्च्युनेटली 99% लोकांना पचतच नाही, समजतच नाही, कळतच नाही. आपण का आलोय या जन्मामध्ये? कशासाठी जन्म घेतलाय आपण? काय कारण आहे? शिकायचं, तरुण व्हायचं, नोकरीला लागायचं, एक सिक्युअर्ड पगार मिळवायचा, जेणेकरून घर चालेल. नोकरी झाली की लग्न करायचं. लग्न केलं की प्रजा उत्पन्न केलीच पाहिजे. हे कंपल्शन आपल्या परंपरांमध्ये येतच. मग ते होत नाही म्हणून दुःख आणि मग त्याच्या मागे जी दुःख लागतात, झाली तरी दुःखरूपच आहे की संसार आणि नाही झाली तरी दुःखरूपच आहे.
ज्याचं लग्न नाही झालंय त्याला असं वाटतं अरे ते फॅमिली बघा किती छान, त्यांचं लग्न झालंय मस्त. ज्याचं लग्न झालंय त्याच्या मनात एकदा तरी विचार येऊन जातो, बाई जरा हे थोडं लांब जाईल, ह्याच्यापासून मी थोडं लांब जाईन तर बरं. येऊन जातोच कधीतरी. इतका ताप होतो त्या संसाराचा लग्न झालेल्याला. ज्याला मुलं नाहीत तो दुसऱ्यांकडे बघून अरे यांना मुलं आहेत, किती सुखात आहेत, त्यांचा संसार पूर्ण आहे. ज्यांना मुलं आहेत त्यांना आहे त्या संसाराच्या व्यापातून थोडा वेळ बाजूला काढावा असा वाटतो, की बाबा जरा लांब होतो, जरा कधीतरी त्याला कंपनीत गेल्यावर बरं वाटतं, अरे तर घरचा व्याप जरा बाजूला गेला. का असं व्हावं? कारण ही माया आम्हाला सुख देऊच शकत नाहीये. आणि अहम ऐसे स्फुरण, आणि आम्ही या मायेमध्ये राहून जो अहंकाराचा आपलेपणाचा जो भार घेतलाय, तो भार आम्हाला जड होतो. तो पेलण्याचं सामर्थ्यही आमच्यात नाही. अनुभव निरूपणामध्ये म्हणून नंतर मग समर्थांनी ब्रह्म जाणण्यासाठी साधन करायला सांगितलं, आणि साधन केल्यानंतर तुला जो अनुभव येईल त्या अनुभवाचं वर्णन करताना समर्थ अनुभव निरूपणामध्ये एक ओवी सांगतात. अनुभव निरूपणातली जी दुसरीच ओवी आहे, या मनाचेनी संगती जन्म घेतले पुनरावृत्ती, माया माईक असोनी भ्रांती वरपडा झालो होतो. ज्या वेळेला आपल्याला मायेचं खरं स्वरूप कळतं, की अरे ह्याच्यात काहीच दमच नाहीये, काही रामच नाहीये याच्यात, तेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ओढ लागते ना, तेव्हा खरं रामाचं दर्शन होतं. ते आत्माराम. बाहेरच्या जगात काही राम नाही हे जेव्हा खरं कळतं, खरंच काही भरोसा नाही. क्षणात सुख आहे, क्षणात दुःख आहे. खरं तर ह्या दोन्ही मनाच्या स्थिती आहेत, लक्षात घ्या. जर मी म्हटलं की हा संसार तुम्हाला सुख देण्यासाठी सामर्थ्यशील आहे का, काही जण हो उत्तर देतील, ज्यांची अनुकूल स्थिती चालू आहे. काही जण नाही उत्तर देतील, ज्यांची प्रतिकूल स्थिती चालू आहे. हा संसार तुम्हाला दुःख देण्यासाठी सामर्थ्यशील आहे का, याची उत्तरं प्रतिकूल आणि अनुकूल स्थितीनुसारच मिळतील. एकूण काय, माया ही परिस्थिती सापेक्ष, त्यानुसार त्याचे रंग बदलतात. आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणेच गोष्टी होत आहेत हे जोपर्यंत जाणवत असतं, तोपर्यंत ही माया आपल्याला सुख देते असा भ्रम होतो. एकदा का आपल्या इच्छेविरुद्ध गोष्टी घडायला लागल्या की हा संसार, ही माया दुःखरूपच आहे असा भ्रम व्हायला लागतो. दोन्ही भ्रमच आहेत, दोन्ही भ्रमच आहेत. आहे त्या सॅलरीपेक्षा मोठ्या सॅलरीची नोकरी लागली, भ्रम होतो. वा, असं काय सगळंच सुखदायी वाटायला लागतं नाही. लग्न झाल्यानंतर अपत्य झालं, वा, सुख वाटायला लागतं. एकूण सगळं अनुकूल वाटायला लागतं. खरं तर माया आहे तशीच आहे, फक्त जशी समय सापेक्ष स्थिती आहे त्यानुसार तुम्हाला अनुकूल स्थिती प्राप्त झाली असं तुम्ही समजता. काही काहींना कितीही प्राप्त झालं तरी अनुकूलता वाटतच नाही. काही काहींना काही नाहीये तरी सुद्धा अनुकूलता वाटते. एकूण काय, तुमच्या मनाची स्थिती आहे, सुखात राहायचं का दुःखात राहायचं. माया तुम्हाला सुख देऊच शकत नाही, हा संसार तुम्हाला सुख देऊच शकत नाही. ज्याच्याबरोबर लग्न झालंय त्याच्याबरोबर सुखात राहायचं का दुःखात राहायचं ही ज्याची त्याची चॉईस आहे. मुलगा झाला किंवा मुलगी झाली म्हणून आनंद मानायचा का नाही ही ज्याची त्याची चॉईस आहे. भाड्याच्या घरात राहतोय तर आनंदात राहायचं का दुःखात राहायचं ही ज्याची त्याची चॉईस आहे की नाही. आपण स्वीकारलं तर आनंद आहे, नाही स्वीकारलं तर दुःख आहे. माया तर न्यूट्रल आहे. सूर्य रोज उगवणार आहे, जग रोज चालणार आहे, तुमच्यासाठी कोणी थांबलेलं नाही. सांगण्याचं तात्पर्य काय, मी एवढं का बोललो, हे 15-20 मिनिटं मी का बोललोय, जोपर्यंत आपल्या सगळ्यांना लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्या सगळ्यांना मूळ हाच प्रश्न पडत नाही की का जन्माला आलोय आणि या मायेचा फोलपणा काय आहे, हे जोपर्यंत मनाला पटत नाही, समजत नाही, तुम्हाला अनुभव निरूपण कळणारच नाही. कारण अनुभव निरूपणामध्ये समर्थ म्हणतात, या मनाचेनी संगती जन्म घेतले पुनरावृत्ती, माया माईक असोनी भ्रांती वरपडा झालो होतो.
मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. भ्रांती म्हणजे काय हो? आणि मनच बंधनाला कारण आहे आणि मनच मोक्षाला कारण आहे. भ्रांतीवर मी जरा नंतर येतो. आधी मनावरती बोलूया, कारण समर्थांनी मनाचे श्लोक लिहून ठेवले. कारण मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मानलं तर मन मोक्षदाता आहे, मानलं तर मन मित्र आहे आणि मानलं तर मन बंधनाला कारण आहे. कारण मन हे शत्रुवत काम करेल तुमच्यासाठी. एखादी वस्तू किंवा व्यक्ती समोर आल्यानंतर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सारे षड्रिपूंचं अस्त्र घेऊन मन उभं राहतं आपल्या बुद्धीसमोर. बोल, कोणतं अस्त्र हवंय तुला? एखादी वस्तू बघितली, कामवासना जागी होते, ही वस्तू माझ्या घरात असली पाहिजे. मग मिळाली की इतरांपेक्षा मग मद वाटायला लागतो, माझ्याकडे आहे. नाही मिळाली तर क्रोध जागा घेतो, मत्सर जागा घेतं. एकूण काय, मन तुम्हाला झुलवतं. तुम्ही झुलायचं नाहीये, हाच तर खरा अभ्यास आहे आणि हेच तर खरं मायेचं मूळ समजण्याचं कारण आहे. आहे त्या स्थितीत आनंदी असणं म्हणजे मायेचा फोलपणा समजला. लक्षात घ्या. तुम्ही फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आहे त्या स्थितीत समाधानी आहे का? याचं उत्तर जर नाही असेल तर तुम्हाला माया कळलीच नाही. तुम्ही अजून आहे त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा प्रयत्न करताय. नो डाऊट की आपल्याला संसाराला पैसा लागतो, पैसा कमवू नका असं मी म्हणतच नाहीये, पण आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला सुखच वाटत नसेल तर आपण कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण फक्त असा भ्रम होत राहतो की अजून मिळालं तर मला सुख वाटेल, अजून मिळालं तर मला सुख वाटेल. नाही, असं नाहीये. मला अगदी बेसिक सांगायचं समजून घ्या. मन हेच आपल्याला कारणीभूत आहे अडकवण्यासाठी आणि सोडवण्यासाठी. तुमच्यावरती आहे की तुम्ही आत्ता ज्या स्थितीत आहात त्यात सुख मानणार आहात का नाही मानणार आहात. मानलं तर माया कळली की ठीक आहे त्यामध्ये समाधान आहे. नाही मानलं तर तुम्ही कधीच सुखी होऊ शकणार नाही. हाही एक अनुभवच आहे संसारातला. अनुभव निरूपणामध्ये समर्थांनी पुन्हा म्हटलेलं आहे, शिष्य म्हणतो, या मनाचे निसंगती जन्म घेतले पुनरावृत्ती, सतत जन्म घेतले. का बरं जन्म घेतले? कारण माया माईक आहे माहिती आहे. माईक म्हणजे खोटी. माया ही खोटी आहे माहिती आहे, तरी पण भ्रम झाला. आणि म्हणून सद्गुरूंची आवश्यकता का असते? सद्गुरूंची आवश्यकता हा मायेचा झालेला भ्रम समजून घेण्यासाठी असते. जसं एखादं गणित सुटत नसेल तेव्हा त्याच्यामध्ये काय स्टेप्स आल्यात हे समजण्यासाठी शिक्षकाची आवश्यकता असते. त्याप्रमाणे मी आणि माझा संसार, मी आणि माझे आईवडील, माझी बायको, माझी मुलगी, माझा मुलगा, माझं हे, माझं ते, माझी गाडी, माझं घर, हे जे माझं 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 चाललंय की नाही, मी आणि माझं, हे किती फोल आहे हे समजून घेण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. आणि आपल्याला भ्रम कसा काय झालाय? कारण खरं सांगू का तुम्हाला, भ्रम असा झालाय की आपण सगळे ब्रह्मस्वरूपच आहोत. सर्वांभूती परमेश्वर म्हणतो की नाही, म्हणजे सगळे ब्रह्मस्वरूपाचाच अंश आहेत. पण या ब्रह्मस्वरूपाच्या अंशावरती मायेचा पडदा पडल्यामुळे आम्हाला ही मायाच खरी वाटते. जसं जग आम्हाला खरं वाटतं. खरं तर जग खरं का वाटतं? ही सगळी माणसं खरी का वाटतात? कारण ह्या माणसांच्या मागे असलेलं परब्रह्म स्वरूप आपण जाणू शकत नाही. ज्याप्रमाणे काचेच्या अनेक वस्तू बनवल्या किंवा प्लास्टिकच्या अनेक वस्तू बनवल्या. विचार करून चला, काचेच्या अनेक वस्तू सुंदर सुंदर मूर्ती बनवल्या की त्या मूर्तींकडे आपलं लक्ष जातं, परंतु त्या मूर्ती काचेच्या आहेत या काचेकडे आपलं लक्ष जात नाही. त्या मूर्तींच्या देखाव्याकडे आपलं लक्ष जातं. हा भ्रम आहे. मूर्ती खरं तर एकसंध काचेपासूनच बनलेल्या आहेत, परंतु त्याच्यावर एखादं पेंटिंग केलं की त्या पेंटिंगकडे लक्ष जातं. त्याच्या मागे जी काच आहे त्या काचेला ओळखू शकत नाही आपण. तसं या जगामध्ये परब्रह्म ठासून भरलेलं आहे, परंतु त्या परब्रह्माकडे आपलं लक्ष जात नाही, कारण त्यांनी बनवलेली अनेक रूपं या जगातली सत्य वाटतात आपल्याला. हा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत माया कळणार नाही. अजून कसं, म्हणजे भ्रम किती प्रकारचे आहेत. पाण्यामध्ये, साचलेल्या पाण्यामध्ये चंद्राचं किंवा सूर्याचं प्रतिबिंब पडतं. खरं तर
सूर्य किंवा चंद्र त्या पाण्यामध्ये आहेत का? नाही आहेत. ते पाण्यापासून पूर्णपणे वेगळे आहेत. परंतु पाण्यात फक्त प्रतिबिंब पडल्यामुळे ते तेथे असल्याचा, तिथे स्थूल रूपाने असल्याचा आपल्याला भास होतो. जसं मडक्यामध्ये हवा भरून आहे, तशी ती पूर्ण जगात व्यापून आहे. मडकं फुटलं, की ती हवा बाहेरच्या हवेशी पंचतत्वात ती विरून जाते. मडकं होतं तोपर्यंत त्याचं वेगळेपण जाणवत होतं. मडकं फुटल्यानंतर ते एकसंध होऊन गेलं. त्या पद्धतीने या जगामध्ये ब्रह्मस्वरूप अनेक रूपाने प्रगटलेलं आहे. त्या रूपांना बघण्यामध्येच आमचा वेळ जातो. त्यामुळे त्याच्या मागे असलेल्या परब्रह्माला आम्हाला जाणताच येत नाही. एकूण जाणून करून घ्यायची इच्छाच नसते. मी जर आज कोणाला सांगितलं, की हे सकाळी-सकाळी विचारलं कोणाला, "कुठे एवढी धावाधाव करताय?" "अहो, नरजन्माचं कारण ओळखून घ्या, तर तो ढकलून मला निघून जाईल. अहो, गाडी पकडायची तुम्ही काय मला सांगताय ब्रह्मा आणि माया." इतकी आमची बुद्धी स्थूल आहे आज कलियुगामध्ये. कळतच नाही. कशासाठी आलोय? काय करायचंय? हे बघा, पैसा मिळवणं हे ध्येय नाहीये जीवनाचं. कारण तो कितीही मिळवला तरी कमीच वाटणार आहे. कारण संसार वाढतच जाणार. आधी ₹10 मिळवत होता म्हणून ₹5 ची गरज पूर्ण करत होता आणि ₹20 ची गरज पूर्ण करता येत नाही म्हणून दुःखी होता. आता ₹25 मिळवायला लागले तर ₹20 ची गरज तुच्छ वाटायला लागली आणि ₹50 ची गरज पूर्ण होत नाही म्हणून दुःख करायला लागलं. हा मानवी स्वभाव आहे की नाही? एखादी गोष्ट जी दूर असताना आपल्याला मोठी वाटते, ती आपल्या कक्षेत आली की आपल्याला एकदम छोटी वाटायला लागते. काही वाटतच नाही त्या वस्तूचं मोल. हे मायेचं स्वरूप आहे. ही माया जोपर्यंत आम्हाला कळत नाही, तोपर्यंत आम्हाला परब्रह्माची अनुभूती येऊच शकत नाही. अनुभव ब्रह्माचा यायचा असेल, तर आधी मायेचा फोलपणा जाणावा लागेल आणि मायेचा फोलपणा जाणवण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. म्हणून म्हणून अनुभव निरूपणामध्ये म्हटलंय, स्वामी परिसाचा स्पर्श होता, शिष्य परिसची झाला तत्वता, गुरु शिष्याची ऐक्यता झाली स्वानुभवे. या हृदयीचे त्या हृदयी घातले. जोपर्यंत आम्हाला सद्गुरू हात धरून पहिलं तीरावर नेत नाहीत, तोपर्यंत अक्षरशः सांगतो माया आपल्याला कळत नाही. आणि मायेत मी तुम्हाला या आधीही सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो. 3 पायऱ्या 3 पायऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्याला ह्या ब्रह्माच्या अनुभूतीसाठी, अनुभव येण्यासाठी. पहिलं आहे नरजन्म. तो आम्हा सगळ्यांना मिळालेला आहे. आपण भगवंताचे अक्षरशः ऋणी आहोत, की 84 लक्ष योनींमध्ये आज आपल्याला फिरून आज आपल्याला नरजन्म मिळालाय. त्या नरजन्माची किती वर्ष वाया गेली? माझी तर 35 वर्ष वाया गेली. वाया गेली असं का म्हणतो मी? कारण नरजन्माचं उद्दिष्टाचा विचारच कुठे केलाय मी? जन्माला आल्यापासून माझी पहिली 15 वर्ष शिक्षणात गेली, जी ऑब्व्हियसली सगळ्यांचीच जातात. त्याच्यानंतर अजून पुढे काही वर्ष गेली, इंजिनिअरिंग करा, MBA करा. मग तरुणपण जेव्हा प्राप्त होतं, तेव्हा ही माया मोहवते आपल्याला, टेम्पटेशन वाटायला लागतं अजून. अरे हे काय, हे छान, इथे जॉब लागला पाहिजे, तिथे जॉब लागला पाहिजे, हा देश फिरू, तो देश फिरू, एकदम तरुण रक्त असतं की नाही? ही गाडी घेणार तर ती गाडी घेणार. सगळ्याच गोष्टी काही मनासारख्या होत नाहीत. आणि देवाला एक गंमत सांगतो, देवाला ज्याला आपल्याजवळ करायचंय अशी देवाची इच्छा असते ना, त्या व्यक्तीच्या तर अजिबातच गरजा पूर्ण होत नाहीत संसारातल्या. कारण देवाची इच्छाच अशी असते, जोपर्यंत तुला तिथे तू दमून भागून सोडून देत नाहीस गोष्टी, तोपर्यंत तुझं लक्ष माझ्याकडे कसं लागेल? नाही लागणार. राजा जोपर्यंत पदावरती अनुकूल बसलेला असतो, तोपर्यंत त्याला संतांचा बोध पटत नाही. प्रतिकूल परिस्थिती आली आणि सगळं राज्य गमावून अरण्यात जाण्याची पाळी येते, तेव्हा अरण्यात गेल्यावर त्याला संतांचा बोध पडतो. है की नाही? असंच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुमच्यावर जर संकट येत असतील, तुमच्या संसारातल्या साध्या-साध्या गोष्टी किंवा तुम्ही ठरवलेल्या गोष्टी जर पूर्ण होत नसतील, भाग्यवान माना की भगवंताला इच्छा झाली की तुम्हाला त्याच्याकडे ओढून घ्यावं.
तुमचं मन त्याच्याकडे ओढावं ही इच्छा भगवंताची झाली आहे. भाग्यवान माना स्वतःला. कारण जोपर्यंत आपल्याला प्रतिकूल परिस्थिती प्राप्त होत नाही, तोपर्यंत पहिल्यांदा आपलं भगवंताकडे मनच लागत नाही. अनुकूल स्थितीमध्ये संसारात रमलेल्या माणसाचं मन भगवंताकडे पूर्णपणे कधीही लागत नाही. तो नमस्कार करेल, परंतु त्याची नास्तिकता जाणार नाही. ज्या वेळेला भगवंताला वाटतं, की अरे हा एक चांगला माणूस आहे, याचं चित्त अजून आपण आपल्याकडे ओढावून घेऊया, त्यावेळेला संसारामध्ये प्रतिकूल स्थिती आल्याशिवाय राहत नाही. संसारामध्ये प्रतिकूल परिस्थिती येणं हे खरं तर लोकं दुर्दैव समजतात. मी सौभाग्य समजतो. कारण जोपर्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे की नाही, आपण विनम्र राहतो. आपल्या मनात राहतं, की नाही अरे, आपल्यापेक्षाही खूप जगामध्ये काहीतरी श्रेष्ठ गोष्टी आहेत आणि आपसुकच आपलं मन भगवंताच्या पायी जातं. हा माझा अनुभव आहे. मी माझ्या अनुभवावरून सांगतोय बरं का. अनुभव निरूपणामध्ये मी आज यथेच्छ माझ्या अनुभवांचं वर्णन सांगणार आहे तुम्हाला. प्रतिकूल परिस्थिती ही देवाकडे नेणारी गोष्ट आहे. माझा अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये अगदी फार कष्ट प्रत्येक गोष्टीसाठी, फार कष्ट. म्हणजे अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी जन्माला आलो, माझी पत्रिका काढली, त्या पत्रिकेमध्ये एक ठळक वाक्य लिहिलेलं वाचलेलं मला अजूनही आठवतंय. कठोर परिश्रमाशिवाय या मुलाला आयुष्यात काहीही मिळणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत हात घातल्यानंतर कठोर परिश्रम म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आहेच. जितके कठोर परिश्रम तुमच्या संसारामध्ये, तेवढी प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय? की झगडावं लागतंय सगळ्या गोष्टींसाठी. पूर्वी मला फार त्रास व्हायचा. फार रडायचो मी. आपल्या मनासारखं होत नाहीये. आपण तर कोणाचं वाईट करत नाही. तरी पण आपल्या बाबतीमध्ये अशा गोष्टी बिघडतातच कशाला? असा जेव्हा मी पूर्वी होतो, 15-20 वर्षापूर्वी फार माझ्या मनामध्ये विचार यायचे, की काय हळू-हळू, हळू-हळू एक-एक जसा कांद्याचा पापुद्रा गळत जावा, त्या पद्धतीने मनामधील एक-एक दुर्गुण, एक-एक दोष मनामधला हळू-हळू स्वच्छ व्हायला लागलेला आहे आणि होतोय हळू-हळू, की अरे, जर मला सगळीच अनुकूल स्थिती असती, तर कदाचित मी ह्या अध्यात्माकडे वळलो असतो का? जर सगळंच अनुकूल असतं, मला दुःखाची जाणीवच झाली नसती, तर मला भगवंताचं महत्त्व पटलं असतं का? हे विचार माझ्या मनात येतात. आणि म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण प्रतिकूल परिस्थिती माणसाला नम्र ठेवते. प्रतिकूल परिस्थिती माणसाला नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे नेते. प्रतिकूल परिस्थिती माणसाला भगवंताच्या जवळ नेण्यास कारणीभूत ठरते. म्हणून आज जर तुम्ही हा कोणी माझा ऑडिओ ऐकताय, प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली असेल, तर निराश होऊ नका. भाग्यवान माना, की भगवंताची इच्छा आहे, की मी निष्कामतेने त्याच्याकडे जावं. आधी आपण काहीतरी हेतू धरून जातो त्याच्याकडे. प्रतिकूल परिस्थिती आली की, अरे हे माझं पूर्ण होऊ दे, ते माझं पूर्ण होऊ दे. पण प्रतिकूल परिस्थितीच राहिली ना कायमची बरेच वर्ष, की माणसाला मागायची पण इच्छा संपून जाते. आणि इथेच तर अध्यात्माचं खरं गमक आहे. मागायची इच्छा संसारातली पूर्ण झाली. आता काही मागण्याची इच्छाच मनामध्ये नाहीये. तेव्हा जे भगवंताकडे वळणं होतं ना, ती निष्कामता. भगवंत आता मला काही नको, कारण काही रसच वाटत नाहीये जीवनामध्ये. कारण जेवढं काही मिळवावं असं वाटतंय, त्याच्यातनं हळू-हळू रस संपलेला आहे. मग ह्या घरात 4 भिंतीत राहिलो काय किंवा 4 मोठ्या टॉवरच्या बंगल्यात राहिलो काय? देह तिथेच तेवढीच जागा घेणार. डाळ-रोटी खाल्ली काय आणि पंचपक्वान्नाचं भोजन रोज झोडलं काय? शरीराला तृप्ती एकच. खरं तर सगळे चोचले हे जिभेला अन्न टेकेपर्यंत आहेत. जिभेवरनं अन्न जरा पुढे सरकलं की विषय भोग संपला. शेवटी पोटात गेल्यानंतर काय होतं त्याची चव राहते का? म्हणून अनुभव निरूपण खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आधी मायेचा फोलपणा लक्षात घ्या. एकांतात बसून मी हे जे सगळे 5 भाग तुमच्या समोर मांडलेले आहेत आत्मारामाचे, अक्षरशः माझी नम्र विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, या सगळ्याचा एकांतात बसून विचार करा, विवरण करा. आपण का आलो जन्माला? आणि त्यासाठी जसं मी तुम्हाला सांगत होतो, मनुष्य जन्म दिला. दुसरी पायरी असते मुमुक्षुत्व.
मनुष्यजन्म तर सगळ्यांनाच मिळाला आहे, पण 100रातले 99 जणांना संसारच खरा वाटतो, संसारच प्रिय आहे, संसारातच रमायचंय, बाहेर पडायचंच नाहीये. एखाद्याला मात्र मुमुक्षुत्व येतं, की नाही रे, हे काहीतरी वेगळं आहे. नुसतं संसार, संसार, संसार. उठा, सकाळी कामावर जा, घरी या, पैसे कमवा, पैसे जोडा. संसाराला अपुरेच वाटतात ते किती कमवले तरी. तेवढं करत राहा. नोकरीनिमित्त इकडे जा, तिकडे जा. 60 येईपर्यंत नुसते धावा. 60 आल्यानंतर काही काही जणांचं मला फार आश्चर्य वाटतं, हसू की रडू असं वाटतं. त्यांचा प्रश्न असतो, रिटायर्ड झालो, आता वेळ कशी घालवावी कळत नाही. हा प्रश्न ज्यांना पडतो, त्यांच्याबद्दल आता काय बोलावं मी. रिटायर्ड झालो, आता काय कशी वेळ घालवावी कळत नाही. अरे कशी वेळ घालवावी? भगवंतानी आता तुम्हाला संसारातून रिटायरमेंट दिलेली आहे, तर आता पूर्ण संसारातून रिटायरमेंट घेऊन परिपूर्ण 24 तास, आता तर भगवंतानी 24 तास मोकळे दिलेत. आरोग्य ठणठणीत आहे. मुलं मोठी झाली आहेत. पैशांची चणचण नाहीये. अरे घालवा आता कितीतरी तास हरिनामात, भजनात. पण नाही. म्हणून लहानपणीच अनुभव यावा लागतो अध्यात्माचा. म्हातारपणी जमतच नाही. आयुष्यभर केलेल्या कर्माची चित्र डोळ्यासमोर उभी राहतात. कसं देवाकडे लक्ष लागेल? म्हणून मुमुक्षुत्व, की काही ना काहीतरी इथे तथ्य नाहीये, वेगळं आहे काहीतरी, ते मिळवायचंय. आणि ते काय मिळवायचंय आणि ही माया कशी फोले, म्हणून तिसरी पायरी सद्गुरूंचे सहाय्य. या 3 पायऱ्या ज्याला लाभतात, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अनुभव निरूपण. समर्थ म्हणतात अनुभव निरूपणामध्ये सद्गुरूंच्या प्राप्तीने, जसं समर्थांनी शिष्याला ज्ञान दिल्यानंतर समर्थ म्हणतात, ऐसे जयास ज्ञान झाले, तयाचे बंधन तुटले, येरा नसोनीच जडले, सुदृढ अविवेके. संदेह हेची बंधन, निशेष तुटला तेची ज्ञान, निस्संदेही समाधान होय आपैसे. बंधन कारण आपल्याला मायेच आहे. खरं तर आपण नित्य मुक्त शुद्ध आहोत, लक्षात घ्या. आपल्याला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आत्म्यापर्यंत जातात, पण खरं तर आत्म्याला भगवंतांनी सांख्ययोगातही सांगितलंय, पडणारे देह आत्म्याला काहीच होणार नाहीये. जसं एक कपडा जुना झाला की तो काढून आपण नवीन कपडे घालतो, त्या पद्धतीने आत्मा एक शरीर टाकून त्याच्या कर्म स्वभावानुसार दुसरं शरीर धारण करतो, इच्छा अपेक्षानुसार. म्हणून हे ज्ञान जेव्हा होईल, की अरे अहम ऐसेज स्फुरण, हेची मायेचे लक्षण, हे ज्ञान जेव्हा होईल, जे जे नाशिवंत ते ते मज द्यावे, हे ज्ञान जेव्हा होईल, ब्रह्मस्वरूप हे मायेपेक्षा वेगळं एकाकार आहे, त्या एकाकाराचं अनेकाकार झालेली ही माया आहे, हे जेव्हा आपल्याला कळेल, हे जेव्हा ज्ञान होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला अनुभव यायला सुरुवात येईल. खरं सांगतो तुम्हाला, आत्मा राम काय आहे मला सांगा. जरा शेवटाकडे येतो आता. मुद्दामून मी संसारातली उदाहरणं देऊन आत्माराम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आम्ही संसारात आहोत, आम्हाला संसारातली उदाहरणं पटतील. आत्माराम, आत्मा हाच राम आहे. बरेचदा लोक म्हणतात ना, या जगामध्ये काही राम नाही हो. ते खरं आहे, खरं आहे ते. जेव्हा अंत्ययात्रा चाललेली असते, तेव्हा त्याच्या मागे पुढे जाणारे लोक काय म्हणतात? राम नाम सत्य हे म्हणतात की नाही? अरे पण हे तुम्हाला शेवटी आठवून काय उपयोग आहे? एखाद्याची मृतदेहाची जेव्हा चाललेली असते स्वारी, त्यावेळेला सगळे जण फक्त राम नाम सत्य पोपटपंची केल्यासारखं बोलतात. खरा अर्थ कोणाला कळलाच नाही. हेच जर का राम नाम सत्य हे खऱ्या अर्थाने जर उतरलं, अनुभव घेतला की अरे खरंच राम नामच सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे, हा अनुभव, इथे मायेचा फुलपणा समजेल. पण म्हणून दाखवा हे वाक्य. कोणाच्या तरी लग्नामध्ये गेल्यानंतर राम नाम सत्य आहे, कानाखाली वाजवतील. हे आता नाही बोलायचं हे वाक्य. हे वाक्य कधी बोलायचं?
देह पडल्यावर म्हणजे किती दुर्भाग्यवश आहोत आपण, आपले विचार किती दुर्भाग्यवश आहेत. देह पडल्यावरती बोलायचं की त्या देहाला कळणारच नाहीये. जोपर्यंत तो आत्मा, ते चैतन्य, तो राम जोपर्यंत देहात होता, तोपर्यंत राम नाम सत्य वाटलंच नाही कधी. कारण मायेचा फोलपणा समजलाच नाही. म्हणून राम सत्य कधी वाटलाच नाही. हा अनुभव कधी घ्यावासा वाटलाच नाही, कारण माया कधी कळलीच नाही. राम नाम सत्य हे कधी कळेल? हे जिवंतपणीच कळायचं असतं, की अरे या जगात खरंच काही राम आहे का? मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या दिनचर्येपैकी किती वेळ मी स्वानुभव घेण्यासाठी देतो, आत्मानुभवासाठी देतो, किती वेळ मी हा विचार करतो, की अरे ह्या जगात खरंच मिळवण्यासारखं, धावपळ करण्यासारखं काही आहे का? हा जन्म परमेश्वर प्राप्ती करण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी दिलेला आहे. हा विचार किती वेळ करतो आणि किती वेळ सकाळी उठल्यापासून आपण हा विचार करतो, की अहो दूध संपलंय, हां, चहा करायचा आहे. हां, सकाळचा चहा झाला नाही, नाश्ता झाल्याशिवाय मी कामाला सुरुवात करत नाही बघा. हां, आता काय दुपारी जेवणाला काय? हां, अच्छा बरं. गृहिणींना पडलेला हा बारामही प्रश्न. सकाळी ब्रेकफास्ट करताना, दुपारी जेवायला काय करायचं? दुपारी जेवण करताना, रात्री जेवायला काय करायचं? रात्री जेवण करताना, उद्या नाश्ता काय करायचा? या त्रिकुटापलीकडे येतच नाही कधी आमच्या भगिनी. याच्या पलीकडे जाऊन आम्हाला कधी हे प्रश्न पडतात का? बंधूंना काय प्रश्न पडतात? हां, आता काय कुठे इन्व्हेस्टमेंट केली? इकडे. हां, बरं. आता किती पगार? हां, बरं. छान. आता कुठे करतात नोकरी? हां, मस्त. पोरं किती शिकली? लग्न झाली का? मुलं-बाळं झाली का? या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे हा देह ठेवेपर्यंत एकदा फक्त मनाला विचारून तर बघा, की जन्माला का आलोय मी? या जन्माचं रहस्य काय आहे? ही माया खरंच मला सुख देईल का? जे माझ्या या स्थूल नेत्रांना दिसतंय, डोळ्यांना दिसतंय, जे मी धावपळ करून माझ्या देहासाठी आणि माझ्या मानलेल्या माणसांसाठी जे मी करतोय, ते सगळं पूर्णत्वाला जाणार आहे का? याही प्रश्नांचं कधीतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. खात्रीपूर्वक सांगतो समर्थांना पराकोटीचा आनंद आहे. पराकोटीचा आनंद होईल. आत्मा राम वाचताना समर्थांची कळकळ दिसून येते या जगाप्रती, की अरे काय आहेस तू? मुक्त, शुद्ध, सदा आनंदित आहेस, राहतोयस सदा बंधनात, सदा दुःखात. संतांना दुःख होतं यामुळे. अहंकाराचं वस्त्र परिधान केलेलं आहे. मी करतो म्हणून चाललंय, माझ्यामुळे सगळं चाललंय, मी आहे म्हणून होतंय. अरे तू आहे म्हणून काय होतंय बाबा? वृक्षाचंही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे? मानव हाची चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. तुका म्हणे विठो भरला सबाह्य, उणे आहे काय चराचरी. कणाकणामध्ये चैतन्य आहे. आस्तिक लोक त्याला भगवंत म्हणतात, परमेश्वर म्हणतात. नास्तिक लोक, सो कॉल्ड सायन्स फॉलो करणारे, त्याला एनर्जी म्हणतात. एकूण अर्थ एकच. आस्तिक लोक म्हणतील देह जणू पंढरी, आत्मा पांडुरंग. नास्तिक सो कॉल्ड सायंटिफिक लोक म्हणतील द बॉडी रन्स ऑन एनर्जी. एकूण काय? एनर्जी म्हणजेच वेगळं काय? एनर्जीला मराठीमध्ये काय म्हणाल? चैतन्य. जोपर्यंत त्या एखाद्या गाडीमध्ये, खेळण्यातल्या गाडीमध्ये सेल टाकल्याशिवाय ती गाडी चालत नाही, त्या पद्धतीने या जड देहामध्ये चैतन्य, एनर्जी, आत्मस्वरूप टाकल्याशिवाय या देहाला चैतन्य येत नाही. आज माझा हा देह तुमच्या समोर काहीतरी सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवून सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे निव्वळ या देहामध्ये चैतन्य जागृत आहे म्हणून. या देहामध्ये हा जो 35 वर्षाचा देह आहे माझा, या देहामध्ये चैतन्य अजून किती वर्ष राहील याची गॅरंटी आहे का? नाही. मग जोपर्यंत आपल्याला हे माहीतच नाहीये, तोपर्यंत आपण ह्या चैतन्याला ओळखण्याचा प्रयत्न नको का करायला? तुम्ही जर का दिवसभरात सतत देहाशी तादात्म्य पावणाऱ्या गोष्टींच्याच मागे धावत असाल, तर ह्या चैतन्याला ओळखण्यासाठी वेळ कसा काढाल मला सांगा?
जरी वेळ मिळाली तरी वेळ वाया दवडली जाईल. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लावावं असं वाटणार नाही. ते जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत अनुभव कसा येईल मला सांगा? भगवंतांनी साधन तर करायला सांगितलंय, पण आम्हाला मायाच कळत नाही हो. साधन करणार कशाचं? 55व्या वर्षी सुद्धा लॉचा अभ्यास करणारी माणसं मी पाहिली आहेत, पण 55व्या वर्षी रिटायर्ड होता होता भगवंताच्या चरणी मन लावण्यासाठी प्रयत्न करणारे दिसतच नाहीत हो. आणि त्यासाठी 55व्या वर्षीची वाट कशाला बघायला पाहिजे? आजपासून काहीही वय असेना, आज माझा ऑडिओ कोण ऐकतंय मला माहिती नाही. परंतु तरुणांपासून, मोठ्यांपासून, अगदी कनिष्ठांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी माझं उत्तर एकच. या नरजन्माचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभ्यास कधीपासून सुरू करायचा? आत्तापासून. 24 तासाचं गणित मी तुम्हाला मागच्या ऑडिओमध्ये समजावलेलं आहे. 24 तासातले 22 तास तुम्ही संसाराला देत असाल तरी पण 2 तास उरतात. 8 तास झोप घ्या. 10 तास नोकरी करण्यासाठी द्या. 18 तास आणि उरलेले 5 तास दिवसभरातले स्वतःची आवराआवरी, जेवण-खाण 5 तास काय एवढं कोणाला लागत नाही तो. तरी पण 2 तास उरतात. या 2 तासामध्ये जर तुमच्या मुखावाटून आपल्या सगळ्यांच्या मुखावाटे नामस्मरण येत नसेल तर आपण कपाळकरंटे. मग काही होणार नाही. काय होणार? हा देह ठेवला की या देह ठेवताना ज्या इच्छा आकांक्षा मनात घेऊन देह ठेवणार, त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा मनुष्यजन्म कधी येईल याची खात्री नाही. कारण हा देह ठेवताना कोणाबद्दल द्वेष असेल तर तुम्हाला तशा तामसिक योनीमध्ये जावं लागतं. जर हा देह ठेवताना कोणाबद्दल दुःख असेल मनामध्ये तर तशा योनीमध्ये जावं लागतं. जशी भावना देह ठेवताना तशा योनीत जावं लागतं. म्हणून सावध राहायचंय आपल्या सगळ्यांना. हा देह ठेवताना राम राम राम, राम नाम सत्य हे निदान देह ठेवताना तरी कळलं पाहिजे. त्यासाठी आधी अभ्यास करावा लागतो. अन्यथा देह ठेवताना सुद्धा परमेश्वर आठवत नाही. देह ठेवताना सुद्धा परमेश्वर आठवत नाही. कारण जन्मभर जे काही केलेलं आहे त्याचंच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आजूबाजूला बघा तुम्ही, किती जणांना देह ठेवताना भगवंत आठवतो. पहिली गोष्ट तर देह ठेवताना आपल्याला वेळ मिळेल का हाच मोठा प्रश्न आहे. मिळालाच तर भगवंत किती जणांना आठवेल? त्यासाठी अभ्यास आजपासून करायचा आहे. म्हणून अनुभव काय? अनुभव हा जेव्हा कधीही आपल्याला घ्यायचा आहे, आधी मायेचा फोलपणा समजून घ्यावा लागेल. मायेच्या फोलपणाचा आधी अनुभव घेतला, की मग साधन करता येईल आणि साधन करता करता सद्गुरूंच्या साहाय्याने मायेचा फोलपणा समजल्यामुळे एकरूप ब्रह्मस्वरूपाचा अनुभव यायला लागेल आणि मग सच्चिदानंदच आहे. सत शब्द ब्रह्म बोली जे, चित शब्द माया कल्पी जी. विवेक सिंधूमध्ये म्हटलेलंच आहे. आनंद, एक आनंद मग तुम्हाला तिथे कळेल. ब्रह्म माया कळली की जे उरेल ते आनंदच आहे. आनंदमय, असं आनंदमय आपण सगळे आहोतच खरं सांगतो तुम्हाला. फक्त मायेचा पडदा मध्ये पडल्यामुळे इच्छा अपेक्षांचं ओझं इतकं आपण स्वतःवर लादून घेतलंय की खरंच आपण त्यातनं बाहेरच पडू शकत नाही. बाहेर पडण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करूया. म्हणजे खऱ्या अर्थाने आत्माराम काय समर्थांना सांगायचं आहे ते आपल्याला कळायला लागेल. आणि आत्माराम खऱ्या अर्थाने आपल्याला कळायला लागला की समर्थांना आनंद आहे आणि समर्थांना आनंद होईल असं वागणं, असा प्रयत्न आपण ठेवायचा आहे. आणि तसा मनन आणि तसा मननाभ्यास आपण करणं आवश्यक आहे. सगळेजण अभ्यास करणार ना माझ्याबरोबर? आपण सगळ्यांनी हा अभ्यास करूया. आत्मारामाचे हे 5ही भाग माझी विनंती आहे, जेव्हा शक्य होईल तेव्हा सतत ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि आता भेटूया पुढच्या गुरुवारी छानसा अजून एक विचार करायला लावणारा टॉपिक घेऊन. तोपर्यंत इथे आता आत्मारामाचा अभ्यास करत विरामायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.